एक सुखी परिवार होता. घरी पत्नीच्या रूपानं लक्ष्मी नांदत होती, मुलीच्या आणि मुलाच्या रूपानं सरस्वती नांदत होती. चांगला पती होता, चांगली पत्नी होती, चांगला मुलगा होता, चांगली मुलगी होती. सगळं काही चांगलं चांगलं होतं. पण केवळ 48 तासामध्ये हा चांगला परिवारसुद्धा उद्ध्वस्त झाला. आई आणि मुलाची एकाच दिवशी चिता पेटली. पण हे सगळं करणारा कोण होता? या घराचा शत्रू कोण होता? तो होता एक सायलेंट किलर. नाव आहे क्रिकेटचा सट्टा. DSD मराठीच्या आजच्या भागामध्ये आपण चाललेलो आहोत नागपूरला. नागपूर या भागातील लकडगंज परिसर आहे. त्या ठिकाणचं छापरूनगर बिल्डिंग आहे. आता या ठिकाणी नरेश वाघवानी हे एक व्यापारी राहत आहेत. त्यांचं इतवारी या भागामध्ये किराणा मालाचं दुकान आहे आणि मिरच्याचं वगैरे व्यवसाय वगैरे त्यांचा आहे अशी माहिती माध्यमातून समोर येते. आता यांच्या पत्नी आहेत, त्यांचं नाव आहे दिव्या आणि यांना 2 मुलं आहेत, एक मुलगी आणि एक मुलगा. मुलाचं नाव आहे खितेश. आता हा जो आहे तो साधारण 20 वर्षाचा आहे आणि मुक्त विद्यापीठामधून BCOMच्या प्रथम वर्षाला तो शिकतो आहे. आता मुलगा अभ्यासामध्ये आणि व्यवहारामध्ये सुद्धा हुशार आहे आणि तो वडिलांना कामामध्ये सुद्धा मदत करतो आहे. तर अशा पद्धतीचा हा परिवार आहे. मुलीचं सुद्धा शिक्षण चाललेलं आहे. आता हे सगळं सुरळीत चालू होतं, आनंदामध्ये चालू होतं. पण दुधामध्ये मिठाचा खडा पडला. मुलाला वेगळी संगत लागली आणि याच्यामधूनच IPLच्या सट्ट्याचा त्याला नाद लागला. सट्ट्याचं त्याला व्यसन लागलं आणि तो सातत्यानं क्रिकेट सट्ट्यामध्ये पैसे गुंतवायला लागला. आता सुरुवातीला मित्राच्या सहकार्याच्या मदतीनं साथीनं त्यानं हे सगळं केलं. सुरुवातीला त्याला थोडाफार फायदा झाला आणि आता पैसे लावायचे आणि काही वेळातच कित्येक पटीनं ते पैसे माघारी मिळतात. कमी वेळेमध्ये, कमी श्रमामध्ये आणि कमी कष्टामध्ये पैसे मिळवण्याची ही जी चटक आहे ती चटक त्याला लागली आणि हे व्यसन त्याला लागलं. हे व्यसन इतकं वाढलं की पाठीमागच्या वर्षी किंवा काही काळापूर्वी त्याला 20 लाख रुपये तो त्याच्यामध्ये हरला अशी बाब माध्यमातून पुढं आली होती. आता ही गोष्ट घरी पण समजली की लाखो रुपये तो त्या सट्ट्यामध्ये हरलेला आहे. आता हे ऐकल्यानंतर घरच्यांच्या पायाखालची जमीन सरकली. आपला मुलगा एवढे पैसे हरला आहे आणि त्याच्यामुळे त्या आईवडिलांनी त्याला समजावलं आहे आणि वडिलांनी थोडी रक्कम ती भरायला सुरुवात केली. आता शेवटी आईवडील हे कितीही रागवले तरी ते मुलाच्या पाठीशी उभे राहतात. त्याप्रमाणे या आईवडिलांनी मुलाला सुधारण्याचा प्रयत्न सुरू केला. आता हे सगळं चालू असताना काही काळापूर्वी या मुलानं पुन्हा सट्ट्यामध्ये काहीतरी रक्कम तो हरलेला होता. आता मात्र अत्यंत धक्कादायक प्रकार घडला. पैसे न दिल्यामुळे काही सट्टेबाजांनी या खितेशला मारहाण केली होती. त्याची दुचाकी ओढून नेली होती, त्याचा मोबाईल नेला होता आणि यामुळे तो मुलगा जो आहे तो तणावामध्ये होता, डिप्रेशनमध्ये होता. आता दुसऱ्या बाजूला आईवडिलांनी या मुलाला एवढं समजावलेलं होतं, प्रसंगी त्याच्यावर ते रागवलेले होते, कारण आपल्या मुलानं सुधरावं ही त्यांची प्रामाणिक तळमळ होती. आपला एकुलता एक मुलगा आहे, चुकीच्या मार्गावरून तो चांगल्या मार्गावरती आला पाहिजे आणि यासाठी त्या आईवडिलांची धडपड चालली होती. आता या सुमारास तारीख आहे 21 मे 2023. आता या दिवशी रविवार होता, सकाळची वेळ होती आणि आईवडील जे आहेत ते त्यांच्या नातेवाईकांच्या लग्नाला एका गेलेले होते. बहीणसुद्धा बाहेर होती. घरामध्ये खितेन जो आहे तो एकटाच होता आणि त्याची 29 मेला परीक्षा होती. याच्यासाठी त्याची तयारी चालली होती, त्याचा अभ्यास चालला होता. पण याचं लक्ष त्या अभ्यासावरती बिलकुल नव्हतं. तर पैशाचा विषय, सट्ट्याचा विषय, त्याच्यातनं झालेला अपमान, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या त्याच्या मनातनं जात नव्हत्या आणि याचं डिप्रेशन प्रचंड वाढलेलं होतं. आणि या सगळ्या तणावामध्ये त्यानं पंख्याला ओढणी बांधली आणि तिथं गळफास घेतला. स्वतःचं जीवन यानं संपवलं. आता त्याच्यानंतर काही वेळाने आईवडील आणि त्यांचे नातेवाईक जे आहेत ते घरी आले आणि त्यांनी हे बघितलं आणि त्यानंतर हा सगळा प्रकार उघड झाला. आता फास काढून मग या मंडळींनी खितेश जो आहे त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. डॉक्टरांनी तपासलं, त्याला मृत घोषित केलं. आता हा सगळा प्रकार जो आहे तो प्रकार आई वडील आणि बहिणीसाठी फार मोठा धक्का देणारा होता. आता इथं कोणी कोणाला समजावावं हा मोठा प्रश्न होता. आता याच्यामध्येच हा जो मुलगा आहे त्याच्या मृत्यूमुळे आई जी आहे ती प्रचंड हादरलेली होती, ढासळून गेलेली होती. आपण आपल्या मुलावरती रागवलो, त्याच्यामुळेच त्यानं हे कृत्य केलं असं त्या आईला वाटत होतं आणि ती सतत स्वतःच्या मनाला खात होती, मोठमोठ्याने रडत होती, अस्वस्थ होत होती. मुलाची तिला सतत आठवण येत होती आणि तिच्या आक्रोशाला अजिबात पारावार उरलेला नव्हता. आणि या काळामध्ये त्या आईनं स्वतःला इजा करून घेण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता. आता एका बाजूला घरातलं हे वातावरण होतं, दुसऱ्या बाजूला कायदेशीर प्रक्रिया जी आहे ती सुरू झाली होती. पंचनामा, पोस्टमॉर्टम वगैरे चालू होतं. आता सोमवारी दुपारी या मुलावरती अंत्यसंस्कार करायचं ठरलं होतं. पण याच दिवशी सकाळच्या वेळी
आई जी आहे ती बाथरूममध्ये गेली आणि त्यावेळेस त्या ठिकाणी असलेलं फिनाईल किंवा विषारी औषध जे आहे ते आईनं पिलं आणि त्यामुळे तिची प्रकृती जी आहे ती अजून ढासळली आणि त्यानंतर त्यांना जवळच्या दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलं, पण त्यांचा याच्यामध्ये मृत्यू झाला. आता लकडगंज पोलीस जे आहेत त्यांनी दोनही प्रकरण जे घडलं त्या दोन्ही प्रकरणामध्ये प्राथमिक तपासामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद केलेली आहे आणि यानंतर एकाच दिवशी आई आणि मुलावरती अंत्यसंस्कार करण्याची वेळ त्या वडिलांवरती त्या मुलीवरती आलेली होती. आता या प्रकरणामध्ये आई ज्या आहेत त्यांनी फिनाईल किंवा विषारी औषध पिल्या आणि त्यांनी आत्महत्या केली की त्यांना या सगळ्या टेन्शनमुळे हृदयविकाराचा झटका आला आणि त्याच्यामध्ये मृत्यू झाला. आता हे सगळ्या गोष्टी शवविच्छेदनामध्ये त्याचा जो अहवाल आहे त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील आणि अजूनही याच्यामध्ये अजून तपास चालला आहे, त्यामुळे काही नवीन माहिती वेगळ्या गोष्टीसुद्धा समोर येऊ शकतात. आता यामध्ये त्या तरुणाचा मृत्यू का झाला होता, त्यानं स्वतःला का संपवलं होतं, कसं संपवलं होतं आणि सट्टा हे प्रकरण काय आहे आणि त्या प्रकरणात कोण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे, कोणी याला त्रास दिला होता, हे सगळं जे काय आहे त्याचाही अजून तपास चाललेला आहे आणि या सगळ्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी अजून समोर येऊ शकतात. पण ही गोष्ट का घडली, ही घटना का घडली, एवढ्या दुःखाचा डोंगर की जे दुःख कधीही म्हणजे आयुष्यभर संपू शकत नाही असं दुःखद घटना का घडली होती, ती घडली होती सट्ट्यामुळे. क्रिकेटमध्ये करोडो रुपयांचा सट्टा बाजार चालतो हे सगळ्यांना माहिती आहे आणि याच्यामुळे मॅच फिक्सिंगसारखे प्रकार घडतात हे सुद्धा सगळ्यांना माहिती आहे आणि करोडो लोक कामधंदा सोडून मॅच बघत बसतात आणि याच करोडो लोकांचा धंदा करून काही लोक स्वतः काही करोडो रुपये कमवत असतात आणि सर्वसामान्य लोकांना काय मिळतं. आणि एक लक्षात घ्या की ह्या सगळ्या गोष्टी असतात, ऑलरेडी मॅच जी असते ती फिक्स असते आणि याच्यामधून मग अनेक लोक पैसा कमवत असतात आणि लोकांना उल्लू बनवत असतात वगैरे वगैरे अशा गोष्टी आहेत. आता हे सगळ्यांना माहिती आहे, पण हा सट्टा नक्की काय आहे आणि तो कशा पद्धतीनं या सगळ्या सांकेतिक भाषेमध्ये चालतो. लक्षात घ्या की यामध्ये आता सट्टा म्हणजे त्याची काही सांकेतिक भाषा आहे, त्याच्यामध्ये एक आहे की सेशन 1 पैशाचं आहे. आता काही वाक्य मी तुम्हाला सांगतो. डिब्बे की आवाज़ कितनी है, लाइन को लंबी पारी चाहिए, मैंने चवन्नी खा ली, तुझ्याजवळ किती लाईन आहे, आज कोण फेवरेट आहे. आता ही वाक्य आहेत ती आपल्याला लक्षात येणार नाही, कळणार नाही, पण सट्टा बाजारामध्ये ही भाषा वापरली जाते. आता तुम्ही जर कधी RTOमध्ये गेला असाल किंवा RTOत जर काम केलं असेल किंवा एजंटची जर भाषा बघितली असेल तर त्यांची पैसे खाण्याची भाषा कशी असते किंवा अधिकारी वगैरे जे आहेत ना त्यांना नारळ, झाड, जी फॉर्म अशा पद्धतीचे शब्द वापरतात. त्याच पद्धतीनं सट्टा बाजारामध्ये सुद्धा असे शब्द वापरले जातात. आता जी व्यक्ती सट्टा लावते त्या व्यक्तीला लाईन, एजंट किंवा पंटर म्हटलं जातं. आता बुकी जे असतात त्यांना डिब्बा म्हटलं जातं आणि सुट्ट्याचा जो भाव असेल त्याला डिब्बे की आवाज किंवा डब्याचा आवाज असं म्हटलं जातं. आणि IPL क्रिकेटमध्ये 20 ओव्हर्सना म्हणजे 20 ओव्हरचा जो खेळ आहे त्या खेळाला लंबी पारी म्हटलं जातं. 10 ओव्हरचा जो खेळ आहे त्याला म्हणजे सेशन म्हटलं जातं आणि 6 ओव्हर असेल म्हणजे 6 ओव्हरपर्यंतचा सट्टा असेल तर त्याला छोटी पारी असं म्हटलं जातं. 1 लाख रुपयांना 1 रुपया किंवा 1 पैसा असं म्हटलं जातं. 50,000 8 आणे किंवा 8 आणे म्हटलं जातं. 25,000 4 आणे किंवा 54 म्हटलं जातं आणि 1.25 लाख रुपयांना म्हणजे 1.25 लाख रुपयांना 1.25 रुपया असं म्हटलं जातं. आणि बहुतांश व्यवहार हे सगळे फोनवरती होतात आणि एकदा या सगळ्या गोष्टीचं व्यसन लागलं की माणूस आणि त्याचा परिवार पूर्णपणे उद्ध्वस्त होतो, बर्बाद होतो. आता 2020 साली डिसेंबर महिन्यामध्ये एक घटना घडली होती, अत्यंत गंभीर घटना होती आणि अशा पद्धतीच्या अनेक घटना मी सांगू शकतो, पण आता एकच घटना तुम्हाला सांगतो की क्रिकेटवरती सट्टा लावण्यासाठी विरोध केला आणि त्यामुळे एका तरुणानं आपल्या आईची आणि बहिणीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता आणि तो घडला होता तेलंगणाच्या रावळकोले ह्या गावामध्ये. आता साईनाथ रेड्डी नावाचा एक तरुण आहे आणि या तरुणाच्या वडिलांचं साधारण 3-4 वर्षापूर्वी म्हणजे ज्यावेळेस ही घटना घडली त्याच्या अगोदर 3 वर्षापूर्वी अपघाती मृत्यू झाला होता आणि त्याच्यानंतर मग त्याची आई जी आहे सुनीता रेड्डी, त्यांचं वय त्यावेळेस 42 वर्षाचं होतं. तर त्यांनी आपला मुलगा साईनाथ आणि मुलगी अनुषा यांना म्हणजे त्या सांभाळत होत्या आणि आता हे तिघं घरी होते. आता याच्यामध्ये
आई जी आहे ती एका खाजगी कंपनीत काम करत होती. साईनाथ जो आहे तो एम.टेकचं शिक्षण घेत होता आणि तोही एका कंपनीत काम करत होता. बहीण जी आहे ती बी.फार्मसी करत होती. आता पतीच्या निधनानंतर त्या आईला 20 लाख रुपयांचा विमा मिळाला होता आणि तो त्या आईनं जपून ठेवला होता. आता या काळामध्ये IPL सुरू झालं होतं आणि साईनाथला सट्ट्याचा नाद लागला होता आणि यामुळे त्यानं वडिलांच्या विम्याचे जे ठेवलेले पैसे होते ते पैसे त्या सट्ट्यामध्ये घालवलेले होते. एवढंच नाही तर आईचे 150 ग्रॅमचे सोन्याचे दागिने होते ते सुद्धा त्यानं या सट्ट्यामध्ये घालवले होते आणि या गोष्टीची माहिती ज्यावेळेस त्या आईला आणि त्या बहिणीला आली त्यावेळेस मात्र त्या घरामध्ये प्रचंड वाद झाला होता, भांडण झालं होतं. तारीख आहे 23 नोव्हेंबर 2020. आता या दिवशी साईनाथनं घरामध्ये जे जेवण होतं त्या जेवणामध्ये विषाच्या गोळ्या मिसळल्या आणि नंतर तो कामाला निघून गेला. आता इकडं आई आणि ती बहीण जी आहे त्यांनी ते जेवण करायला सुरुवात केली आणि नंतर त्यांची तब्येत बिघडली. आता जेवणामध्ये काहीतरी चुकीचं पडलं आहे हे आईच्या बहिणीच्या लक्षात आलं. पण आईला मुलाची काळजी की माझा मुलगा डबा खाईल आणि त्याला परत त्रास होईल म्हणून त्या आईनं आपल्या मुलाला साईनाथला फोन केला. सांगितलं बाळा जेवणामध्ये काहीतरी पडलेलं आहे किंवा काहीतरी आम्हाला उलट्या वगैरे होत आहेत त्यामुळे तू जेवण करू नको, तू डबा टाकून दे असं त्या आईनं फोन करून सांगितलं. आणि त्यानंतर आता साईनाथला माहीत होतं की हे लवकरच मारणार आहेत. त्यानंतर तो घरी आला आणि याच्यानंतर मग यानं त्यांना रुग्णालयामध्ये नेलं आणि उपचार चालू असतानाच 27 तारखेला अनुषाचा मृत्यू झाला आणि 28 नोव्हेंबरला सुनीताचा मृत्यू झाला. आई आणि बहीण दोघींचाही मृत्यू झाला. ज्यावेळेस अंत्यसंस्कार चालू होते त्यावेळेस नातेवाईकांनी ज्यावेळेस खुदून विचारलं त्यावेळेस या बाबानं गुन्ह्याची कबुली दिली होती आणि त्यानंतर पोलिसांना हा गुन्हा जो आहे पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचला आणि त्यावेळेस जगासमोर आलं की सट्ट्याच्या पैशासाठी स्वतःच्या आईला स्वतःच्या बहिणीला सुद्धा मारणारी माणसं या जगामध्ये आहेत. आणि अशा अनेक घटना म्हणजे अशा अनेक लोक आहेत की ज्या लोकांनी अशा पद्धतीच्या घटना घडवलेल्या आहेत. लक्षात घ्या ही उदाहरणं मी तुम्हाला का सांगितली, ज्यांना कोणाला अशा पद्धतीची व्यसनं असतील तर त्यांनी त्याच्यापासून दूर राहावं. कारण एकदा का म्हणजे एक वाघाची गुहा असते त्या गुहेत जाण्यासाठीचा रस्ता असतो, माघारी येण्याचा रस्ता नसतो. त्या पद्धतीनं या सगळ्यामध्ये तुम्हाला जाता येतं, एंट्री करता येते. त्या ठिकाणी सुरुवातीला फायदा पण दाखवला जातो पण नंतर मात्र तिथून बाहेर पडता येत नाही आणि कुटुंब उद्ध्वस्त होतात. आता हे सगळं सांगितलं आहे, आता ज्याला जे करायचं आहे त्यानं ते करावं. धन्यवाद.